श्री स्वामी समर्थ. आजचा हा स्वामी समर्थांचा संदेश तुम्हाला शोधत आलाय आणि हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचला तर समजून जा, येणाऱ्या 5 मिनिटात तुमच्या घरात मोठी खुशखबर येणार आहे. चला तर मग या संदेशाला सुरुवात करूया. पण त्या अगोदर या व्हिडिओला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. स्वामी समर्थ म्हणतात, 5 मिनिटात तुझ्या घरात अशी मोठी खुशखबर येईल की तुझे डोळे भरून येतील. इतके दिवस जे काही तू वाट पाहत होता, ते स्वप्न तू रोज मनात घेत होता, ते आता सत्यात उतरणार आहे. आजचा दिवस तुझ्या जीवनात एक नवा अध्याय लिहिणार आहे. स्वामींच्या कृपेने तुझ्या आयुष्यात असा बदल घडणार आहे की तुला स्वतःलाच विश्वास बसणार नाही. तुझ्या वेदनेतून गेलास, ज्या अडचणींना तोंड दिलं, त्या सगळ्या गोष्टी आज मागे पडणार आहे. स्वामी म्हणतात, बाळा चिंता सोड. माझं नाव घेतलंस म्हणजे तुझ्या घरात आनंदाचा प्रकाश पसरला आहे. तुझ्या दारात देवाच्या कृपेची घंटी वाजली आहे. 5 मिनिटात तुला अशी बातमी मिळणार आहे की तुझे मन शांत होईल, तुझ्या चेहऱ्यावर हसू उमलेल. स्वामी म्हणतात, ही बातमी फक्त पैशाची नाही, ही बातमी तुझ्या हृदयाच्या समाधानाची आहे. काही लोकांना त्यांच्या हरवलेल्या नात्याची पुन्हा भेट होईल, काहींना त्यांच्या कामात फळ मिळेल, तर काहींना अनपेक्षित अशी शुभवार्ता मिळेल. बाळा, तुझ्या घरात जी शांतता हरवली होती ती आता पुन्हा परत येणार आहे. घरात जे भांडणं, तणाव, अस्वस्थता होती ती संपून प्रेमाचा सुगंध पसरून लागेल. तू ज्या गोष्टीसाठी रोज प्रार्थना करत होता, ती प्रार्थना आज फळाला येते. देव म्हणतो, मी ऐकलंय तुझा प्रत्येक शब्द. तू जेव्हा रडत होता तेव्हा मी तुझ्या बाजूला उभा होतो. आज ती वेळ आली आहे ज्या क्षणाची तू प्रतीक्षा करत होता. कधी कधी जीवनात सर्व काही थांबल्यासारखं वाटतं. प्रयत्न करतो पण फळ मिळत नाही, मेहनत घेतो पण यश दूरच राहतं. अशा वेळी माणूस निराश होतो. पण स्वामी म्हणतात, बाळा अंधार कितीही दाटला तरी सूर्य उगवतोच. आज तुझ्या आयुष्यातच तेच सूर्योदयाचा क्षण आहे. 5 मिनिटात तुला एक असा संदेश मिळेल की तुझं मन थरथरून जाईल. तो आनंदाचा संदेश असेल जो तुला दाखवेल की देव अजूनही तुझ्या सोबत आहे. ही खुशखबर तुझ्या जीवनात वळण बदलून टाकेल. तुझ्या घरातील नकारात्मकता नष्ट होईल आणि नव्या आशेचा प्रवास सुरू होईल. ज्या लोकांनी तुला कमी लेखलं, हसले, तेच लोक आता तुझ्या यशाचं उदाहरण देत बोलतील. स्वामी म्हणतात, ज्याने संयम ठेवलाय त्याच्याकडे माझी कृपा आपोआप वळते. तू संयम धरलास आणि म्हणून आज तुला देवाचा आशीर्वाद रूपी फळ आता मिळणार आहे. आता मनात विश्वास ठेव, स्वतःवर, आपल्या कर्मावर आणि स्वामींच्या कृपेवर. 5 मिनिटात काहीतरी मोठं होणार आहे. कदाचित एखाद्या कॉलमधून, एखाद्या संदेशातून, एखाद्या भेटीतून किंवा एखाद्या अनपेक्षित प्रसंगातून. पण जे काही होईल ते तुझ्यासाठी योग्य आणि शुभच असेल. स्वामी म्हणतात, मी माझ्या भक्तांना कधीच रिकाम्या हाताने परत पाठवत नाही. तू ज्या गोष्टीसाठी महिन्यांनी, वर्षांनी वाट बघत होता, ती गोष्ट आज तुझ्या दाराशी येऊन उभी आहे. तुझं मन थोडं शांत कर, खोल श्वास घे आणि म्हण, जय जय स्वामी समर्थ. या नामस्मरणानं वातावरणात पवित्र होईल आणि तुझ्या दारात सुख समृद्धीचं आगमन होईल. बाळा, स्वामींचा आशीर्वाद हे वाऱ्यासारखं असतं, दिसत नाही पण जाणवतं. आज तू जे काही अनुभवणार आहे ते त्या दैवी वाऱ्याचं रूप आहे. तू विचार कर, किती वेळा तुला वाटलं होतं की काहीच शक्य नाही, पण शेवटच्या क्षणी सगळं बदललं. तो स्वामींचाच खेळ आहे. आजचीही तसंच होणार आहे. आज घरात एक हलकं वातावरण तयार होईल, मनात उत्साह वाढेल. ज्या व्यक्तीने तुला दुखावलं होतं तीच व्यक्ती आज तुला हसवेल. ज्या कामात अपयश आलं होतं त्यात यश मिळेल. काहींच्या हातात नवं काम, नवीन संधी येईल. काहींना अचानक आर्थिक मदत मिळेल. काहींच्या आयुष्यात प्रेमाचं नवं पान उघडेल आणि काहींच्या हातात, काहींच्या घरात अशा बातम्या येतील ज्या डोळ्यात आनंदाश्रू आणतील. मी तुला फक्त देणारच नाही, तुला त्याचं मूल्यही समजावून देणार आहे. म्हणून आज जे काही मिळेल ते प्रेमाने स्वीकार. तू तुझ्या श्रद्धेचं फळ आहे आणि लक्षात ठेव, श्रद्धा आणि संयम हे स्वामींच्या कृपेचं दार उघडतात. आज तुला ज्या गोष्टी, बातमीची वाट होती ती तुला फक्त बाहेरून नाही तर आतूनही बदल घडवेल. तुझ्या विचारात, तुझ्या मनात आणि तुझ्या आत्म्यात एक नवीन ऊर्जा जागी होईल. ही ऊर्जा तुला पुढे नेईल, तुझ्या मार्गावर प्रकाश टाकेल. स्वामी म्हणतात, तू माझं नाव घेतलंस म्हणजे मी तुझ्या सोबत चाललो. त्यामुळे आता मागे होऊन पाहू नको. जिथे तू आहेस तिथून पुढे जाणं हेच तुझं यश आहे.
तू आता एका नव्या मार्गावर, एका नव्या प्रभातात प्रवेश करतो आहेस, जिथे आनंद, प्रेम आणि शांती तुझं स्वागत करतील. ही खुशखबर तुला केवळ आज नाही तर आयुष्यभर आठवणीत राहील. तू आज रात्र झोपलास तरी तुझं मन शांत, समाधानाने भरलेलं असेल, कारण तुला आतून जाणवेल की काहीतरी सुंदर घडते. जेवढं तू सहन केलं त्याचं प्रत्येक क्षणाचं फळ आता तुला मिळणार आहे. आजपासून तुझ्या आयुष्यात आनंदाचे नवे दरवाजे उघडतील. तू ज्या घरात काही काळजी, ताण आणि अपयश अनुभवलंयस आहे, त्या घरात आता सुखाच्या लहरी वाहू लागतील. तुझ्या आई वडिलांच्या चेहऱ्यावरचं ओझं उतरू लागेल. घरातल्या प्रत्येक भिंतीवर आता स्वामींच्या कृपेचं तेज चमकू लागेल. बाळा, देवाच्या वेळेवर विश्वास ठेव. तू जेव्हा म्हणालास कधी माझं नशीब उजाडेल, तेव्हा देवाने फक्त हसून म्हटलं, थांब, मी योग्य क्षण आणतोय. आज तो क्षण आहे. या क्षणात तुझं आयुष्य एका नव्या वाटेवर चालायला निघालं आहे. आता तुझ्या घरात जिथे अंधार होता तिथे दीप झळकणार आहे. जिथे दुःखाचं वातावरण होतं तिथे आता हशा आणि समाधानाचे वारे वाहतील. तुला आता कोणी थांबवू शकत नाही, कारण तुझ्या पाठीशी माझा आशीर्वाद आहे. तुझ्या हातात यशाचं सूत्र आलंय. ज्या गोष्टीसाठी तू असंख्य वेळा अपयशी ठरला ते आता सहज साध्य होते, कारण आजपासून तुझ्या प्रत्येक प्रयत्नात माझी शक्ती सामील होणार आहे. बाळा, तू जेव्हा संकटात होता तेव्हा तुला वाटलं की मी दूर गेलोय, पण मी तिथेच होतो. प्रत्येक वेदना पाहत होतो, प्रत्येक आसव ऐकत होतो. आणि आता पण बाळा, मी आता तुझा मजबूत व्हा म्हणून मी आता वेळ घेतला आहे. आता मी तुझं दुःख थांबवते. तू आता तयार हो, कारण आज आता तुझ्या आयुष्यात सुखाचा पाऊस पडणार आहे. आजच्या दिवशी तुझ्या आयुष्याचं एक नवं पर्व सुरू होते. नोकरीच्या शोधात असलेल्यांना आनंदाची बातमी मिळेल. व्यावसायिकांना अचानक नवा करार मिळेल. विद्यार्थ्यांना त्यांच्या परिश्रमाचं सोनं होईल. आणि ज्या घरात शांततेचा अभाव होता त्या घरात पुन्हा आनंदाचं नाद गुंजेल. स्वामी म्हणतात, तू माझ्यावर विश्वास ठेवला म्हणून मी आता तुला विसरणार नाही. आजपासून तुझ्या प्रत्येक कामात माझी कृपा राहील. काही वेळा तुला वाटेल की गोष्टी पुन्हा कठीण होत आहेत, पण घाबरू नको, कारण त्या कठीणतेतच मागे मोठं यश दडलंय. बाळा, तुझ्या हातात आता कर्माचं फळ आलंय. तू जे पेरलंय त्याचं 10 पट परत मिळणार आहे. तुला भेटणारे लोकही आता तुझ्या प्रवासाचा भाग बनतील. काही जण प्रेरणा देतील, काही मदत करतील आणि काही तुझ्या यशाचं कारण ठरतील. ही सगळी माणसं देवाने तुझ्या वाटेवर पाठवली आहे. तू आता स्वतःवर विश्वास ठेवायला शिक, कारण तुझ्या हातात एक प्रकाश आहे जो अनेकांना मार्ग दाखवू शकतो. स्वामी म्हणतात, तुझं जीवन आता केवळ तुझं नाही, ते अनेकांसाठी प्रेरणा होणार आहे. त्यामुळे आता लहान गोष्टीवर राग नको करू, दुखावू नको, कारण तू देवाने निवडलेला आहे. बाळा, तुझ्या घरात जेव्हा घंटा वाजते तेव्हा जाणून घे ती खुशखबर आली आहे. जेव्हा तुला अचानक मन हलकं वाटेल तेव्हा समजून घे स्वामींचा हात तुझ्या डोक्यावर आहे. जेव्हा तुला एखादा अनोखी आनंद वाटेल तेव्हा ओळख की तो दैवी संकेत आहे. स्वामी म्हणतात, तुझ्या आयुष्यातील प्रत्येक दिवस आता तुला नवीन उंची देईल. काही वेळा तुला वाटेल की गोष्टी हळू चालतायत, पण लक्षात ठेव, मोठे यश नेहमी संयम मागतं. आजपासून तू जितका शांत राहशील तितका सुखाचा प्रवाह वाढत जाईल. तू ज्या गोष्टी छोट्या छोट्या आभार मानशील त्या गोष्टी देव 10 पट करून देईल. म्हणून आता बाळा, आजपासून कृतज्ञ राहा. सकाळी उठल्यावर स्वामींचं नाव घ्या आणि म्हण, आज तुझ्या गाड्यात एक नवीन बातमी येणार आहे. आज माझ्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडणार आहे आणि ते खरंच घडेलही. घरात आता तुझ्या जे काही घडतंय ते फक्त योगायोग नाही, ही स्वामींची कृपेची योजना आहे. तू जेव्हा पाण्यासारखं शांत राहशील तेव्हा देवाचं प्रतिबिंब तुझ्या मनात उमटेल आणि तेव्हाच तू स्वतःला नव्याने ओळखशील. बा, तुझ्या मागे आता स्वामींची सावली आहे. तू जिथे पाऊल ठेवशील तिथे आशीर्वादाची फुले पडतील. तुझ्या बोलण्यातून, वागण्यातून आणि विचारातून सकारात्मक ऊर्जा झळकू लागेल. लोक तुला पाहून म्हणतील, या माणसात काहीतरी वेगळे आहे. आणि खरं ते वेगळेपणाचं म्हणजे स्वामींची कृपा आहे. तुझ्या आयुष्यातील अडथळे आता नाहीसे होऊ लागले आहेत. ज्या गोष्टी आता आधी खूप कठीण वाटायच्या त्या आता सहज घडतील. तुझं मन हलकं होईल आणि विचार अधिक स्पष्ट होतील. तुला जाणवेल की काही अदृश्य शक्ती तुला पुढे ढकलते आहे. तुझ्या घरात आता धन, यश आणि शांतता स्थिर होईल. जे गेले ते विसर, जे येणार आहे त्याचं स्वागत कर, कारण आता तुझं आयुष्य अंधारातून प्रकाशाकडे जाते. बाळा, तुला वाटते की फक्त 5 मिनिटात सगळं कसं बदलेल, पण लक्षात ठेव, देवाचा वेळ लागतो क्षणभरात. तसा विजेचा झटका क्षणात अंधार दूर करतो, तसं देवाचा आशीर्वाद क्षणात जीवन उजळवतो. त्या क्षणाचा अनुभव आज तुला येणार आहे. स्वामी म्हणतात, बाळा, आता तुझ्या आयुष्याची दिशा बदलली आहे. ज्या ठिकाणी तू अडकून बसला होता तिथून तू आता मोकळा होतो आहेस. ही फक्त बाहेरचे बदल नाही, तर तुझ्या मनातही एक शांती क्रांती सुरू होईल. तुझ्या विचारांमध्ये सकारात्मकता वाढत आहे. तू आता प्रत्येक गोष्ट वेगळ्या नजरेने पाहू लागलाय.
ते आधी अशक्य वाटत होतं ते आता साध्य होते, कारण देवाच्या कृपेने तुझ्या अंतःकरणात आत्मविश्वास पुन्हा जागा झालाय. बाळा, प्रत्येक सकाळी सूर्योदय होताना लक्षात ठेव, आपला तो फक्त आकाशात नाही तर अजूनही तुझ्या जीवनातही उगवत आहे. जसे सूर्यकिरणे अंधाराला हरवतात, तसं स्वामींचं नामस्मरण तुझ्या डोक्यावर विजय मिळवेल. तू आता पराभवाची जन्मलेला नाहीस, तर तू आता देवाने निवडलेला आहे, जगाला दाखवण्यासाठी की श्रद्धा कधीच हरत नाही. बाळा, तुझ्या घरात आता आनंदाचं वास दरवळणार आहे. लहान सहान गोष्टीने तुला आनंद मिळेल. जे घर काल उदास होतं तिथे आता गोड बोलणे आणि हसरे चेहरे दिसतील. तुझ्या कुटुंबातील मतभेद मिटतील, गैरसमज दूर होतील आणि प्रत्येक नात्यात पुन्हा एक गोड बंधन निर्माण होईल. तुझ्या समस्येचं ओझं वर्षानुवर्षे पाहत होता, ती आता समस्या ओतपोत संपणार आहे. देवाचा न्याय नेहमी उशीर होतो, पण तो नेमका योग्य वेळेत घडतो. आणि आता ती वेळ आली आहे. काहीतरी मोठं, सुंदर आणि स्थायी तुझ्या आयुष्यात घडणार आहे. तुझ्या मेहनतीचा एकही क्षण वाया गेला नाही. तू जे पेरलं त्याचं सोनं आता उगवणार आहे. तू जे कष्ट केलं त्याचं फळ तुला मिळेल, कारण देव कधीच अन्याय करत नाही. लोक तुझं यश पाहते, पण त्यांनी तुझी झुंज पाहिली नाही. म्हणून आता गर्वाने नाही तर कृतज्ञतेने पुढे जा. बाळा, आजपासून तुझ्या घरात शुभ संकेत दिसायला लागतील. कधी अचानक एखादं जुनं काम सुटेल, कधी अनपेक्षित माणूस मदतीला येईल, तर कधी एखादा अडथळा आपोआप दूर होईल. हे सगळ्या स्वामींच्या अदृश्य हस्ताचा परिणाम आहे. तू फक्त श्रद्धा ठेव आणि मनात आभार मान. देवावर विश्वास ठेवणाऱ्या माणसाच्या नशिबाला मी स्वतः लिहितो. आजपासून तुझ्या आयुष्यात जे काही होईल ते तुझ्या भल्यासाठीच असेल. जरी काही वेळात तुला समजणार नाही, तरी नंतर तू म्हणशील हेच योग्य घडलं. बाळा, आता तुझं मन स्थिर होऊ दे. आयुष्याची भीती सोड. तुला ज्या गोष्टीने आधी घाबरवलंय ते आता तुझ्या पायाशी येऊन वागतील. तू आता परिस्थितीचा गुलाम नाही, तर तू तिचा विजेता आहे. तुझ्या आता प्रत्येक शांतता जागी आहे आणि त्या स्वामींच्या कृपेची देण आहे. तू जेव्हा आरशात बघशील तेव्हा तुला फक्त तुझं प्रतिबिंब दिसणार नाही, तर तुला तुझ्या आतला प्रकाश दिसेल. तोच प्रकाश तुला मार्गदर्शन करेल, तोच तुला संकटातून बाहेर काढेल. तू जिथे थांबतोय तिथून आता मी तुला सुरू होतोय. त्यामुळे आता तू थांबू नकोस. तुझ्या प्रत्येक पाऊल यशाकडे आहे. आजच्या या दिवसानंतर तू मागे होऊन पाहिलं हे तुला जाणवेल की प्रत्येक अडचण तुला पुढे ढकलण्यासाठी आली होती. बाळा, तुला आता शांततेचं वरदान मिळालंय. मनातील गोंधळ संपला चाललाय. तू जे काही करशील ते ठामपणे आणि प्रेमाने करशील. देवाची कृपा जेव्हा एखाद्या व्यक्तीकडे पडते तेव्हा ती व्यक्ती फक्त स्वतःचं नव्हे तर इतरांचं आयुष्यही उजळवते. आणि तू आता तसाच होणार आहे. तुझ्या घरात आता हसण्याचे आवाज येतील. घराच्या दारात चैतन्य दिसेल. ज्या खोलीत काळजीचा वास होता तिथे आता शांतीचा सुवास पसरला असेल. स्वामी म्हणतात, मी जिथे नाम घेतलं जातं तिथे आता स्वतः उपस्थित असतो. त्यामुळे आता प्रत्यक्ष दिवशी त्यांचं नाव घ्या आणि प्रत्येक दिवस नव्या चमत्काराचं दार उघडेल. काही लोकांना आज अनपेक्षित कामाची ऑफर मिळेल, काहींना घरात संपत्तीची बातमी मिळेल, तर काहींना आयुष्यभराची सोबत भेटेल. आणि हे सर्व स्वामींच्या आशीर्वादामुळेच तुझं नशीब आता तुझ्या बाजूने उभं आहे. बाळा, तुझ्या चेहऱ्यावरचं हसू आता कायमचं येऊ दे. तुझं मन आता स्वच्छ होऊ दे, कारण आता तुझं आयुष्य आनंदाच्या प्रवाहात वाहत आहे. देवाने तुला जेवढे दुःख दाखवले तेवढ्याच प्रमाणात सुख देण्याची तयारी केली आहे. फक्त तू विश्वास ठेव. माझं नाव घेतलंस तर भय नाही, दुःख नाही आणि अडथळा नाही. म्हणून आता कोणत्याही भीतीला मनात जागा देऊ नको. तुझं प्रत्येक उदयाचं सकाळ आता हसऱ्या सूर्यकिरणाने सुरू होईल आणि प्रत्येक रात्री तू मन शांतीने झोपशील. आज जे घडतंय ते थांबू नको. ते देवाचं नियोजन आहे. प्रत्येक घटना, प्रत्येक माणूस, प्रत्येक क्षण तुझ्या यशाच्या दिशेने तुला नेत आहे. तू फक्त नम्र राहा आणि कृतज्ञ राहा. बाळ, लक्षात ठेव, स्वामी समर्थ फक्त चमत्कार देत नाही, ते मनाला शांतता देतात. कारण खरी खुशखबर तीच असते जी आतून तुला बदलते. आज तू तीच अनुभूती घेतो आहे. आता काही दिवसात तुला जाणवेल की तुझं नशीब खरंच पलटते. तुझ्या डोळ्यात चमक असेल, तुझ्या बोलण्यात आत्मविश्वास असेल आणि तुझ्या घरात समाधानी वातावरण असेल. स्वामी म्हणतात, बाळा, आता तू ज्या मार्गावर चालतोय तो थेट तुझ्या आनंदाकडे नेणार आहे. तू आयुष्यभर इतरांचं सुख पाहिलं पण स्वतःच सुख विसरला. आता काळ बदलतोय. आता तुझ्याही चेहऱ्यावर तेच समाधान झळकणार आहे. ज्या रात्री तू डोळे मिटून मनात फक्त एकच इच्छा मागितली होती, त्या प्रार्थनेचा आवाज तुझ्या आता देवापर्यंत पोहोचलाय आणि आज तो देव तुला आता उत्तर देतोय. बाळा, तुझी आता वेळ आली आहे. तुझ्या मनातील भीती, अस्वस्थता आणि काळजी आता विरघळते. आता स्वामींच्या कृपेने तुझं मन नव्याने शांत होते. आता तुला जाणवेल की ज्या अडचणी तुला आवडत नव्हत्या त्या आता त्या प्रत्यक्षात तुला अधिक मजबूत बनवत आहे. आणि प्रत्येक संकटाने तुला काहीतरी शिकवले आणि आज ते शिकवण तुला यशाच्या दिशेने घेऊन जाते.
बाळा, स्वामींचा मार्ग नेहमी सोपा नसतो, पण तो नेहमी योग्य असतो. कधी वाटतं की देवाने आपल्याला विसरले, पण खरं म्हणतो तो आपल्याला तयार करत असतो मोठ्या कृपेचा, मोठ्या जबाबदारीचं आणि मोठ्या आनंदाचं स्वागत करण्यासाठी. आणि तू आता तयार झालाय. तुझ्या आयुष्यात आता ज्या गतीने चांगल्या गोष्टी घडू लागतील त्या पाहून तूही आश्चर्यचकित होशील. काही गोष्टी अचानक सुटतील, काही माणसं पुन्हा तुझ्या जीवनात परत येतील आणि काही नवीन दारे उघडतील. हा सर्व प्रवास स्वामी समर्थानेच आधीच ठरवलेला आहे. स्वामी म्हणतात, तुझ्या घरात आता माझं वास्तव्य आहे, म्हणून आता प्रत्येक गोष्ट हलकी वाटेल, प्रत्येक दिवस उजळेल. तुझ्या घरात आता नकारात्मक वाटणारी टिकणार नाही, कारण तिथे आता माझा प्रकाश आहे. घराच्या दारातून जेव्हा तू बाहेर पडशील तेव्हा तुझ्या पावलांबरोबर माझा आशीर्वादही होईल. बाळा, तुझ्या आता जीवन आता नव्या प्रवासात निघालं आहे. त्या प्रवासात तू पुन्हा स्वतःला शोधशील. तू जाणवशील की आयुष्य फक्त संघर्ष नाही, एक सुंदर अनुभव आहे. प्रत्येक दिवस नवं काही शिकवेल, प्रत्येक क्षण तुझं मन विस्तारेल. स्वामी म्हणतात, आता तुझ्या घरात शुभ काळ सुरू झाला आहे. तुला जे निर्णय घ्यायचे आहेत ते योग्य ठरतील. तुझं मन तुझा मार्गदर्शक बनेल, कारण आता त्या मनात मी आहे. तू जेव्हा शांततेत बसशील तेव्हा तुला आतून आवाज येईल, सगळं ठीक होईल आणि ते खरंच होईल. तू आता आयुष्यात एक नवं पान उघडतो आहे. जे नातं तुटलं होतं ते पुन्हा जोडेल, जे स्वप्न पूर्ण राहिलं होतं ते आता पूर्ण होईल. तुझ्या आयुष्यात आता अशी स्थिरता येईल जी कधीच लहरणार नाही. बाळा, तू आता देवाच्या कृपेचा साथीदार होणार आहे. लहान सहान गोष्टीमध्ये तुला त्याची उपस्थिती जाणवेल. जेव्हा तुझं काम सहज पूर्ण होईल तेव्हा तुला अचानक मदत मिळेल. जेव्हा लक्षात ठेव, हा स्वामी समर्थांचा स्पर्श आहे. ज्याने माझं नाव घेतलं त्याचं जीवन मी स्वतः सुंदर करतो. म्हणून आता प्रत्येक क्षणी, प्रत्येक श्वासात जय जय स्वामी समर्थ उच्चारत राहा. जे नाव तुझ्या मार्गावरच प्रकाश पसरेल, संकट दूर करेल आणि आनंद वाढवेल. आता तुला जे हवं होतं ते मिळणं सुरू झालंय. काही वेळा तुला ते लक्षातही येणार नाही, पण प्रत्येक दिवस तुला एका मोठ्या यशाच्या दिशेने नेत आहे. स्वामींच्या योजनाचा वेग मंद असतो, पण त्यांचा परिणाम अमर असतो. बाळा, तुझ्या घरात आता ऐकू येईल आनंदाच्या हास्या, समाधानाचे शब्द आणि शांततेचं वातावरण. ज्या ठिकाणी तणाव होता तिथे आता मन शांतीचा झरा उगवेल. तुझ्या कुटुंबात आता प्रेम आणि समज वाढेल. देवांचा आशीर्वाद म्हणजे फक्त पैसा नव्हे, तो मनातील शांतता आणि नात्यांमधील गोडी आहे. आणि तीच कृपा आता तुझ्या घरात ओसंडून वाहते आहे. आता मी तुझ्या स्वप्नांना साकार करतोय, म्हणून आता धैर्याने स्वप्न बघ, कारण ती पूर्ण होणार आहे. भीती बाळगू नको, कारण तुझ्या मागे मी आहे. जेव्हा कोणी तुला थांबवायचा प्रयत्न करेल तेव्हा मी तुला पुढे नेईन. जेव्हा तू थकशील तेव्हा मी तुला आधार देईन. आता तुझ्या जीवनात प्रत्येक गोष्ट योग्य वेळी घडेल. तुला काहीतरी नवं शिकायचं आहे आणि देव तुला त्यासाठी संधी देतोय. कधी ते अनुभवातून, कधी माणसातून, तर कधी शांततेतून. आजपासून तुझं मन देवावर विसंबून राहू दे. तू जेव्हा विश्वास ठेवतो तेव्हा सगळं शक्य होतं. आणि लक्षात ठेव, देवाच्या कृपेचा वेग नेहमी शांत असतो, पण तो जेव्हा येतो तेव्हा सगळं बदलतं. तू बाळा आता माझं आहेस आणि आता माझ्या बाळाला मी कधीच एकटं सोडणार नाही. म्हणून आता ते एकटेपणाची भावना मनातून काढून टाक. तू जिथे असशील तिथे मी आहे. फक्त शब्दात, तुझ्या विचारात, तुझ्या कृतीत मीच आहे. ही वेळ साधी नाही, ही वेळ तुझ्या नशिबातला बदल घडवणारी आहे. तुझ्या घराच्या दिशेने येणारी ही ऊर्जा म्हणजे दैवी संकेत आहे. जणू काही स्वामींनी स्वतः तुझ्या घराच्या दारात पाऊल ठेवलंय. तुला जाणवतंय का वातावरणात काहीतरी वेगळं आहे, मनात शांतता आहे आणि अंतर्मन सांगतंय काहीतरी मोठं घडणार आहे. स्वामी म्हणतात, आज जे तुझ्या घरात येणार आहे ते फक्त पैशाची किंवा वस्तूची खुशखबर नाही, तर तुझ्या जीवनात स्थैर्य, आनंद आणि कृपेचा प्रवाह येणार आहे. स्वामींच्या कृपेने जेव्हा घरात शुभ ऊर्जेचा प्रवेश होतो आहे तेव्हा ते घर केवळ घर राहत नाही, ते मंदिर बनतं. त्या घरात भांडणं थांबतात, दुःख विरतात आणि शांतीची फूल उमलतात. ज्या घरात दररोज स्वामींचं नाव घेतलं जातं ते घर स्वामींच्या आशीर्वादाने न्हावून निघतं. फक्त 5 मिनिटं मन शांत करून, डोळे मिटून जय जय स्वामी समर्थ म्हण आणि बाकी बघ, सगळं आता कसं तुझ्या आयुष्यात बदल सुरू होतो. तुझ्या समस्यांकडे अडकलाय त्या गोष्टी तू हार मानली होती, त्या सगळ्या गोष्टी आता बदलायला लागतील. कारण जेव्हा भक्ताचं मन प्रामाणिक होतं तेव्हा स्वामी समर्थ स्वतः त्या भक्ताच्या जीवनात उतरतात. स्वामींच्या शक्तीला वेळ लागतो असं वाटतं, पण खरं सांगायचं तर त्या क्षणातच चमत्कार घडतात. तू विश्वास ठेव आणि बघ, आजचं हे क्षण तुझं नशीब बदलणार आहे. स्वामी म्हणतात, जे तुझ्या हृदयात आहे ते माझ्या कृपेने सत्य होईल. तू ज्या गोष्टीची इच्छा करत होता, ती नोकरी, तो व्यवहार, ती चांगली बातमी, ती आता तुझ्या दिशेने चालली आहे. तुला वाटेल हे कसं शक्य आहे, पण जेव्हा दैवी शक्ती कृपा करते तेव्हा अशक्यही शक्य होतं.
कधी तुला जाणवलंय का, काही वेळा आपण काही विचार करतो आणि लगेच तसंच घडतं, कारण त्या क्षणी विश्व तुझ्या विचाराशी जोडतं. आणि जेव्हा स्वामी समर्थांची कृपा असते तेव्हा विश्व तुला थांबवू शकत नाही. आज तीच वेळ आहे, स्वामींची कृपा आहे आणि तुझं श्रद्धेने मन एकत्र येते. स्वामी म्हणतात, तू जो थकलाय, तू निराश झालाय, त्याच क्षणी आता मी तुझ्या पाठीशी उभा आहे. आणि त्या शब्दांचा अर्थ फार खोल नाही आहे. त्या कारण जेव्हा भक्त हरवतो तेव्हा गुरु मार्ग दाखवतो. तू आज त्या संकटात आहेस ते तुला तोडण्यासाठी नाही, तर तुला मजबूत बनवण्यासाठी आहे. कारण या संघर्षानंतर तुझ्या दारात येणारी खुशखबर इतकी मोठी आहे की आजचा सारा त्रास विसरशील. 5 मिनिटात जे घडणार आहे त्यासाठी विश्व तुझ्यासाठी जाग आहे. नशीब, वेळ, योग आणि कृपा सगळं तुझ्या बाजूला उभं आहे. तू फक्त मनात स्वामींचं नामस्मरण कर आणि म्हण, स्वामी समर्थ माझ्या घरी येत आहे. त्या क्षणात तुला जाणवेल हवेचा एक हलका स्पर्श, शांततेचा एक जोत आणि अंतर्मनातील एक खोल आनंदाची लहर. हा तो संकेत आहे की स्वामी समर्थ तुझ्या घरात आले. जेव्हा स्वामींचं नाव घेतलं जातं तेव्हा सर्व दार उघडतात, अडथळे आपोआप दूर होतात. ज्या गोष्टीत तुला अडकलेलं वाटत होतं तिथे आता अचानक मार्ग दिसतो. जे नाते तुटले होते ते पुन्हा जोडले जातात. जे स्वप्न तू विसरलाय ते पुन्हा जिवंत होतील. आजचा दिवस हा तुझ्या आयुष्याचा वळणबिंदू आहे. स्वामी म्हणतात, मी तुझ्या घरात प्रकाश आणलाय आहे आता. आणि आता तो प्रकाश केवळ दिव्यांचा नाही, तर आत्मिक शांतीचा आहे. जेव्हा हा प्रकाश तुझ्या मनात उतरतो तेव्हा भीती, चिंता आणि नकारात्मकता आपोआप नाहीशी होते. तुझं मन स्थिर होतं आणि त्या शांततेतून तुला योग्य निर्णय घेता येतो. स्वामी म्हणतात, आता काळ बदलतोय. तू ज्या अंधारात भटकत होता त्याचा शेवट झालाय. आणि आता खरंच तुला आता फक्त विश्वास ठेवायचा आहे, कारण प्रत्येक गोष्ट वेळेवर येते आणि आज ती वेळ आली आहे. ही 5 मिनिटं तुझ्या आयुष्याचं रूपांतर करतील. त्या क्षणी तुला जाणवेल की घरातलं वातावरण बदलतंय. कदाचित फोनवर एक आनंदाची बातमी येईल, किंवा घरात कोणीतरी जुना प्रश्न सुटेल, किंवा अचानक पैशाचा स्रोत मिळेल. काहीही असो, पण ते फक्त योगायोग नाही, ते स्वामी समर्थांचा चमत्कार आहे. जे माझं नाव घेतं त्याचं नशीब मी लिहितो. आणि आज त्या लेखनात आनंद आहे, समृद्धी आहे आणि तुझ्या घरात सुख आहे. फक्त श्रद्धा ठेव, कारण जेव्हा श्रद्धा जागते तेव्हा कृपा उतरते. तू विचार करत असशील, हे खरंच माझ्यासोबत घडेल का? पण हो, स्वामी समर्थांच्या कृपेत शंका नाही. त्यांनी अनेकांच्या जीवनात बदल केला आहे आणि आज तुझी पाळी आली आहे. तुझी आता घरात आज ती ऊर्जा, तो प्रकाश आणि ती कृपा उतरते आहे, जी तुझं संपूर्ण आयुष्य बदलणार आहे. आता तुझ्या आयुष्यातील प्रत्येक दिवस कृपेने जळेल. ज्या गोष्टीसाठी तू इतका काळ वाट पाहत होता ती गोष्ट आता तुझ्या जवळ आली. तू ज्या आशेवर जगत होता ती आता सत्यात उतरते. तुझ्या घरात आता दार आता दैवी ऊर्जेसाठी उघडलं आहे. ही ऊर्जाचं तुझ्या जीवनात परिवर्तन घडवेल. तुझ्या घरात आता प्रत्येक सकाळी आशेची आणि प्रत्येक संध्याकाळी समाधानाची असेल. दुःखाचा काळ संपलाय. स्वामी म्हणतात, तुझं हृदय हलकं होईल, कारण तुझ्या भाराचा ओझ मी उचललेला आहे. ज्या समस्या तुला दररोज त्रास देत होत्या त्या आता विरघळायला लागल्या आहेत. ते फक्त शब्द नाहीत, हा अनुभव आहे ज्या तुझ्या आता आत जाणवशील. कधी कधी आयुष्यात काही क्षण असे येतात जेव्हा आपण विचार करतो, काय हेच माझं नशीब आहे. पण आज स्वामी म्हणतात, तुझं नशीब आता नव्याने लिहिलं गेलंय आणि त्या लेखनात तुझं नाव सुवर्णाक्षरांनी कोरलं गेलंय. स्वामी म्हणतात, मी तुझ्या घरात फक्त आनंद द्यायला आलो नाही, मी तुझ्या मनातील अंधार दूर करतो आहे. कारण आता ही खरी खुशखबर म्हणजे केवळ बाह्य यश नाही, तर अंतर्मनातील शांती आहे. आणि आज तुझ्या घरात तीच शांती उतरते. तुला जाणवतंय की हवेचा एक थंड झुळूक तुझ्या अंगावर गेली आहे. तोच स्वामींचा स्पर्श आहे. तुझं मन जड झालं होतं, पण आता हलकं वाटते, कारण स्वामी समर्थाने तुझं दुःख पाहिलंय. आणि जेव्हा स्वामी पाहतात तेव्हा उत्तर नेहमीच आनंदाचं असतं. आज तुझ्या घरात जो चमत्कार घडणार आहे तो तुला कधीच विसरता येणार नाही. कदाचित फोनवर एखादा जुना मित्र संपर्क करेल, एखादा जुनी संधी पुन्हा येईल, किंवा जे अशक्य वाटत होतं ते अचानक शक्य होईल. पण त्या सगळ्याचं मूळ कारण आहे स्वामींची कृपा. जे माझ्यावर विश्वास ठेवतात त्याचं आयुष्य मी स्वतः मार्गी लावतो. आणि आज तू त्या विश्वासाच्या मार्गावर आहे, त्यामुळे आता तुला काहीच अडवू शकणार नाही. तुझ्या घरात येणारी ही खुशखबर म्हणजे तुझ्या प्रयत्नाचा, श्रद्धेचा आणि संयमाचं फळ आहे. किती वेळा तू रात्री डोळे मिटून म्हणाला होता, तुम्ही काहीतरी करा, आणि आज ते म्हणतात, आम्ही आता केलंय. हीच ती वेळ आहे जिथे देव आणि भक्त एकाच भावनेत भेटतात. तुझ्या घराच्या दारात आता फुलांचा सुवास येतोय. वातावरणात सकारात्मक आहे. जणू काही प्रत्येक वस्तू तुला सांगते तुझं आयुष्य बदललंय आणि खरंच आता प्रत्येक गोष्ट तुला हवी तशी होईल, कारण स्वामी समर्थ स्वतः तुझ्या बाजूला उभे आहेत. स्वामी म्हणतात, तू ज्या गोष्टीसाठी रडला ती आता तुझ्या हसण्यात बदलली आहे. आणि हा बदल कायम राहील, कारण आता तुझं देह घर फक्त निवासस्थान नाही, तर कृपेचं केंद्र आहे.
इथे येणारा प्रत्येक पाहुणा, प्रत्येक शब्द आणि प्रत्येक विचार सकारात्मकतेने भरलेला असेल. आजपासून तू जे काही करशील त्यात यश तुला मिळणारच आहे, कारण स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुझ्या हातात सिद्धी आली आहे. तू बोलशील ते शब्द प्रभावी होतील, तू करशील ते कार्य फळदायी होईल. स्वामी म्हणतात, जेव्हा तू माझं नाव घेतो तेव्हा मी तुझ्या सोबत चालतो. म्हणजे आता प्रत्येक पावलावर तुझ्यासोबत स्वामींचं अदृश्य रक्षण आहे. कुठल्याही परिस्थितीत तू एकटा नाही, तू जिंकणारच आहे. तुझ्या घरातलं वातावरण आता हलकं झालंय, कारण नमस्कार ऊर्जा आता तुम्हाला निघून गेली आहे. ती आता तुला प्रेम, एकता आणि समाधानाचं वातावरण आहे. त्या गोष्टीची आता तू चिंता होता, नोकरी, पैसा, आरोग्य, आती सगळं आता तुझ्या सगळे आता स्थिर व्हायला लागले आहे. स्वामी म्हणते, तुझं मन जसं जसं तुझं आयुष्य, भविष्य आणि आता तू जरा मनापासून शांत राहिलास, तसं श्रद्धेने पुढे गेलाय, तसं भविष्य तुला नमस्कार करेल. कारण तू आता त्या ऊर्जेशी जोडला गेलाय, जे सगळं बदलेल. आजची वेळ तुझ्या आयुष्यात नवा अध्याय सुरू करते. तू मागे वळून पाहशील आणि म्हणशील, तो दिवस, ते क्षणी, तेच आता प्रार्थना, त्याच वेळी माझं सगळं बदललं आहे. हीच ते स्वामी समर्थांची जी नजरेला दिसत नाही पण मनाला जाणवते. आज तुझं मन समाधानी आहे, कारण स्वामी समर्थांनी त्यात आपलं स्थान घेतलं आहे. आता तू फक्त पुढे पहा, कारण तुझं आयुष्य आता प्रकाशाच्या मार्गावर निघालं आहे. प्रत्येक दिवस नवा संदेश घेऊन येईल, प्रत्येक क्षण नवा आनंद देईल आणि प्रत्येक प्रार्थना प्रत्यक्ष उत्तर येऊन येईल. जेव्हा दैवी कृपेचा काळ सुरू होतो तेव्हा सर्व काही अनुकूल व्हायला लागतं. जे नकारात्मक होतं ते सकारात्मक बनतं, जे दूर गेलं होतं ते परत येईल आणि जे हरवलं होतं ते पुन्हा सापडतं. स्वामी म्हणतात, भक्ताच्या आयुष्यात अंधार जास्त असतो तेव्हा प्रकाश जवळ असतो. म्हणजे तू ज्या कठीण काळापासून गेलाय तो आता संपला आहे. तुझ्या घराच्या वातावरणात आता एक शांततेचा स्पंदन आहे. प्रत्येक वस्तू, प्रत्येक कोपरा तुला सांगतोय, आम्ही आता स्वामींच्या कृपेचा उजळतो आहे. हे फक्त शब्द, बाह्य बदल नाहीये, तर ते आतल्या आता ऊर्जेचं परिवर्तन आहे. आज तुझं मन शांत आहे, कारण ते दैवी स्पर्शाचं भरलं आहे. तू आज जे काम हाती घेशील त्यात तुला अडथळे येणार नाही, कारण स्वामी समर्थाने तुझा मार्ग स्वच्छ केला आहे. तुझ्या आयुष्यात जे काही थांबलं होतं ते पुन्हा सुरू होणार आहे. पैशाचं, नात्यांचं, यशाचं, सगळ्यांचं दार पुन्हा उघडलं आहे. मी तुला इतकं देईन की तू स्वतःच अचंबित होशील आणि हे वचन आज सत्य होणार आहे. तुला जेवढं अनपेक्षित होतं त्यापेक्षा जास्त मिळेल, कारण जेव्हा स्वामी कृपा करतात तेव्हा ते मोजून देत नाही, ते ओतप्रोत भरतात. आजपासून तुझ्या घरात दररोज एखादी नवीन चांगली बातमी येईल, कधी एखादा व्यवहार जमेल, कधी एखादं नातं सुधारेल, कधी एखादं जुने काम पूर्ण होईल आणि प्रत्येक वेळी तुला जाणवेल, हे मी नाही केलं, हे स्वामी समर्थांनी घडवलं आहे. स्वामी म्हणतात, जेव्हा तू मला पूर्णपणे मनाने हाक मारतो तेव्हा मी तुझ्या मनातच उतरतो. म्हणून आज तुझ्या मनात आनंद आहे, कारण स्वामींची उपस्थिती आहे. हेच कारण आहे की तुला आता भीती नाही, शंका नाही, फक्त विश्वास आहे. तुझ्या घरात आता दारिद्र्याचा, सुखाचा आणि वादाचा काळ संपलाय. या क्षणापासून तिथे फक्त समाधान आणि प्रेम राहील, कारण आता त्या घरात स्वामी समर्थांचं नाव घेतलं जातं. त्या घरात दुःख टिकत नाही. स्वामी म्हणतात, मी तुला फक्त सुख देणार नाही, मी तुला स्थैर्य देणार आहे. कारण सुख क्षणभंगूर असतं पण स्थैर्य कायम राहतं आणि तेच आता तुझ्या आयुष्यात येत आहे. तू पाहशील तुझं मन स्थिर होतंय, विचार स्पष्ट होत आहे आणि निर्णय योग्य दिशेने जात आहे. तू आता ज्या गोष्टीच्या छोट्या चमत्काराचा साक्षीदार आहेस, तो आता पुढे मोठ्या बदलाचा संकेत आहे. स्वामी म्हणतात, मी आता तुझ्या जीवनाचा नकाशा पुन्हा रंगवला आहे आणि त्या नव्या नकाशात अर्थही नाहीत, फक्त मार्ग आहे. जेव्हा तुला वाटेल की काहीच होत नाहीये तेव्हा कृपेचा उत्तर सुरू होतंय, कारण आता दैवी शक्ती आपल्या मनाशी तयारी पाहते आणि तू आता तयार आहेस. विश्वास आहे, प्रेम आहे आणि कृतज्ञसह. म्हणून आजचा दिवस तुझ्या जीवनातील सर्व सुंदर दिवसांपैकी एक आहे. तू जिथे आहे तिथे माझं अस्तित्व आहे, म्हणून तुला मंदिरात जाण्याची गरज नाही. फक्त डोळे मीट आणि मन जय जय स्वामी समर्थ, तो जप तुझं सर्व काही बदलून टाकेल. तू आता नव्या सुरुवातीच्या उंबरट्यावर उभा आहे. भूतकाळाचा विचार नको, कारण तो संपला. भविष्याची चिंता नको, कारण ते उज्ज्वल आहे. फक्त वर्तमान क्षणात स्वामींचं एक समर्थांचा अनुभव घे. या क्षणीत कृपा आता तुझ्या अंगावर उतरते आहे. त्यामुळे आज तुझ्या घरात फक्त चांगली ऊर्जा नाही, तर तुझं नशीबही पुन्हा जागं झालं आहे. आता तुझं फक्त नाव, तुझं काम, तुझं अस्तित्व आता लोकांच्या मनात चांगल्या अर्थाने झळकणार आहे. किंवा म्हणतात, तुझं तेज आता झाकलं जाणार नाही. जे काम तुला अवघड वाटत होतं ते आता सहज पार पडेल. ज्या घटनेने तुला नकार दिला होता तिथे आता तुला सन्मान मिळेल आणि जे लोक तुला दुर्लक्ष करत होते तेच लोक आता तुझ्याकडे आदराने पाहतील. तू जे हरवलं आहेस ते आता तुला परत मिळणार आहे. हो, ते नातं, ती संधी, तो आत्मविश्वास सगळं आता तुझ्या दिशेने परत येते. आता कारण काळ फिरला आहे, दिशा बदलली आहे आणि आता विश्व तुझ्या बाजूने काम करते.
ही वेळ तुझ्यासाठी आहे आणि या क्षणाला तू जर ओळखलं तर तुझं संपूर्ण जीवन बदलून जाईल. आजपासून तुझ्या मनात जी शांतता आहे ती साधी भावना नाही, ती दैवी संकेत आहे. जेव्हा स्वामी समर्थ आपल्या भक्ताच्या जीवनात येतात तेव्हा सर्वप्रथम मन शांत होतं, कारण जिथे आपल्या आता कृपेचा दरवाजा उघडतोय आणि त्या दरवाज्यातून येते भरभराट, स्थैर्य आणि मनशांती. स्वामी म्हणतात, मी तुझ्या प्रत्येक अश्रूचा अर्थ जाणतो, म्हणून आज तुला उत्तर देतोय. तू कितीदा मनात विचारला कधी संपेल ही कसोटी, आणि आजचा स्वामींचं उत्तर आहे, संपली. आता तुझं आयुष्य नव्या तेजाने उजळणार. तुझ्या घरात येणारी खुशखबर फक्त एक घटना नाही, ती सुरुवात आहे. ती त्या काळाची सुरुवात आहे जिथे तुझं नशीब झोपेतून उठून तुझ्याकडे कामासाठी करायला आले. लोक म्हणतील, अरे त्याचं तर नशीब उघडलंय, पण खरं कारण असेल स्वामी समर्थांची असीम कृपा. तू कधी विचार केलास का किती वेळा तू जवळजवळ हार मानली होती आणि तरी काहीतरी तुला थांबवलं. जी स्वामींची उपस्थिती होती त्याने तुला पाळू दिलं नाही, कारण त्यांना माहीत होतं तुझा आता दिवस येणार आहे. जो दिवस म्हणजे आज. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या घरात फक्त माझं नाव घुमू दे, बाकी सर्व आपोआप ठीक होईल. कारण ते सत्य आहे. कारण जिथे स्वामींचं नाव आहे तिथे संकट टिकत नाही, ती आपोआप वितळतात, जणू सूर्यप्रकाशात बर्फ वितळतो तसं. आता तुला वाटत असेल हे खरंच माझ्यासोबत घडेल का, पण विश्वास ठेव, स्वामी समर्थांच्या कृपेने प्रत्येक शक्यतेला नवं आयुष्य मिळतं. तू ज्या स्वप्नांची वाट पाहत होता ती आता तुझ्या दारात आहे. तुला फक्त ते स्वीकारायचं आहे आणि म्हणायचं आहे, स्वामी समर्थ तुमचा आभार. तुझ्या आयुष्यात आजपासून गती वाढणार आहे. काम आता वेळेवर होतील, लोक तुला सहकार्य करतील आणि ज्या गोष्टी अडकल्या होत्या ते आपोआप सोडतील. हीच ती कृपा जी बोलल्याशिवाय घडते. स्वामी समर्थांची लीला अशी असते, ते आवाज न करता पर्वत हलवतात. स्वामी म्हणतात, तू आभाळके पाहून प्रार्थना केली आणि मी ती ऐकली आहे. त्यामुळे आज तुला मिळणारी बातमी ती फक्त युगायुग नाही, ती उत्तर आहे. तू ज्या वेळा मनापासून प्रामाणिकपणे बोलला त्या प्रत्येक क्षणाचं फळ आज तुला मिळणार आहे. तुझ्या घरात आता आर्थिक उन्नती येईल. जिथे अर्थ खर्च होता तिथे आता बचत होईल. जिथे प्रयत्न निष्फळ जात होते तिथे आता फळ मिळेल. ही ती वेळ आहे जिथे प्रत्येक पाऊल फायद्याचे ठरेल. कारण स्वामी म्हणतात, जेव्हा कृपा जागते तेव्हा पैसा, प्रेम आणि भाग्य तिन्ही एकत्र चालतात. तुझ्या कुटुंबातही एक असा प्रेम वाढेल, गैरसमज मिटतील, संवाद सुरू होईल आणि हृदय पुन्हा एकत्र येईल. त्यामुळे कारण स्वामी समर्थांची कृपा फक्त एक व्यक्तीवर नाही, ती संपूर्ण घरावर उतरत असते. जेव्हा एक मन बदलतं तेव्हा संपूर्ण घर उजळतं. आज तू ज्या दिशेने चालतोय ती दिशा बरोबर आहे. आता वळण नाहीत, अडथळे नाहीत, तू योग्य मार्गावर आहे आणि त्या स्वामी समर्थांचं तुझ्या पुढे चालतो आहे. तुला फक्त त्यांचं मागे राहायचं आहे. जे माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवतात त्यांचं रक्षण मी स्वतः करतो, म्हणून कोणत्याही भीतीला स्थान नाही. आता तुला ती भीती वाटली, चिंता वाटली, त्या डोळे मिटून मन स्वामी समर्थ माझ्यासोबत आहे. त्या क्षणी तुला जाणवेल मन शांत झाले, भार उतरलाय आणि आता एक अनोखी ताकद जागी झाली आहे. तुझ्या घरात येणारी खुशखबर फक्त एक दिवसासाठी नाही, ती आता तुला सतत चालणारा प्रवाह आहे. तुझं घर आता कृपेचं केंद्र आहे. इथून शुभ ऊर्जा बाहेर पसरते. जे कोणी तुझ्या घरी येतील तेही सकारात्मकतेने भरून जातील. मी तुला फक्त आनंद देणार नाही, तुला कारणही देणार आहे हसण्यासाठी. म्हणून पुढच्या काही दिवसात तुला अशी बातमी मिळेल की तुझ्या डोळ्यात आनंद अश्रू येतील आणि तू मनात म्हणशील, हे खरंच स्वामींचं काम आहे. स्वामी म्हणतात, मुला, तू ज्या क्षणी मनापासून माझं नाम घेतलं त्या क्षणी मी तुझं रक्षण करायला निघालो होतो. म्हणून आता तुला काहीच काळजी करायची गरज नाहीये. तुझ्या घरात एक आनंदाचा उत्सव साजरा होईल. घरात गोडवा येईल, प्रेम वाढेल आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू फुले. जे काम अनेक वर्षांपासून थांबलं होतं ते आता यशस्वी होईल. स्वामींची कृपा अशी वेळ उमलते जेव्हा माणूस पूर्णपणे त्यांच्या हाती स्वतःला सोपवतो. तू ते केलंय म्हणून आता तुला मिळणारा आनंद अमर्याद आहे. तुला ज्या व्यक्तीकडून चांगली बातमी अपेक्षित होती त्यांच्याकडून फोन, संदेश किंवा प्रत्यक्ष येऊन तुला एक शुभ वार्ता मिळेल आणि ती वार्ता इतकी आनंददायी असेल की तू एक क्षण गप्पा मारत उभा राहशील, विचार करशील, हे खरंच घडलंय का. हो, स्वामी समर्थ हे असंच करतात. जेव्हा देतात तेव्हा भरभरून देतात. तुझं नशीब आता फुलत आहे. अडथळ्यांचे दरवाजे स्वतःनं उघडत आहे. जे लोक तुला कमी लेखत होते तेच आता तुझं कौतुक करतील. जे तुला सोडून गेले ते आता तुला परत शोधतील. कारण स्वामींचा हात ज्या माथ्यावर ठेवला जातो त्या व्यक्तीला कोणीही कमी करू शकत नाही. तू आता रडलायस तेव्हा मी पाहिले. तू आता हार मानले नाहीस म्हणून मी आता तुझ्या प्रसन्न झालोय. आता मी तुला तुझ्या मेहनतीचं फळ देतोय. आजचा दिवस तुझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस ठरणार आहे. घरात लक्ष्मीचा प्रवेश होईल आणि त्या क्षणी तुला जाणवेल की हे काहीतरी दैवी शक्तीने सगळं बदलून टाकलंय. कधी कधी चमत्कार शब्दांमध्ये मांडता येत नाही, तो फक्त अनुभवताना लागतो. तू तो अनुभव आता घेणार आहे.
घरात एखादा पत्र येईल, फोन येईल, एखादी व्यक्ती भेटेल आणि त्या क्षणी तुझ्या जीवनाची दिशा बदलून जाईल. हा योगायोग नाही, ही स्वामी समर्थांची कृपा आहे. मन शांत ठेव, चिंतेतून बाहेर ये, कारण स्वामी म्हणतात ज्याचं मन माझ्याकडे जोडले जातं त्याचं सर्व काही मी स्वतः पाहतो. तू आता तसाच आहे. तुला आता काही विचारायचं नाही, काही भीती ठेवायची नाही, फक्त विश्वास ठेवायचा आहे आणि स्वामी समर्थांचं नाम घ्यायचं आहे. आता तुला जे मिळणार आहे हे तुझ्या अपेक्षेपेक्षा जास्त असेल. आर्थिकदृष्ट्या तुझं आयुष्य सुधारेल, घरात प्रेम वाढेल, आरोग्य उत्तम होईल, जे काही वाईट वाटत होतं ते चांगले होईल. आज तुझ्या घरात जी चांगली बातमी येईल ती केवळ एका दिवसाचीच नाही तर पुढच्या अनेक दिवसाचा सुख प्रारंभ होईल. त्यामुळे स्वामी म्हणतात आता आता माझं रक्षण तुझ्या घराभोवती आहे. कोणत्याही नकारात्मक गोष्टी, वाईट नजर आणि वाईट संकट तुझ्या दारापर्यंत पोहोचणार नाही. तू सुरक्षित आहे, कारण तू श्रद्धेने माझं नाव घेतलं. तुझा प्रत्येक पाऊल आता माझ्या कृपेवर मार्गी लागणार आहे. तुझ्या घरात जेव्हा चांगली बातमी येईल तेव्हा ती फक्त तुझ्यासाठी नाही तर तुझ्या संपूर्ण कुटुंबासाठी आशीर्वाद ठरेल. आई वडिलांच्या चेहऱ्यावर हसू येईल, मुलं आनंदित होतील आणि तुझ्या मनात शांतता निर्माण होईल. कारण स्वामी समर्थ फक्त बाहेरून देत नाही, ते मनाच्या आतूनच बदल घडवतात. म्हणून आज जेव्हा तुला ती गोड बातमी मिळेल तेव्हा मनात एकच विचार ठेव, हे स्वामी समर्थांनी दिले, ती त्यांची ऋणी आहे आणि त्या आनंदाचं त्यांच्याच नावाचं स्मरण कर. तेव्हा तुला जाणवेल की ही कृपा फक्त एक खोल नाही, ती दैवी आहे. स्वामी म्हणतात ज्याचं मन शुद्ध त्याचं भाग्य मी स्वतः लिहितो. म्हणून तुझं भाग्य आता नव्याने लिहिलं जाते आणि यावेळी ते भाग्य तुझ्या आनंदाने, समाधाने आणि प्रेमाने भरलेलं असेल. कोणतेही संकट तुला मागे ओढू शकणार नाही. तुझं भविष्य आता उजळलं आहे. आजचा दिवस तुझ्यासाठी खूप खास आहे. आज तुला मिळणारी खुशखबर फक्त पैशाची किंवा वस्तूची नाही, ही खुशखबर आहे तुझ्या आयुष्याला नव्या सुरुवातीची. कदाचित आज तुला एखादी नवी संधी मिळेल, कदाचित आज तुला तुझ्या मेहनतीचं फळ मिळेल किंवा कदाचित एखादी अशी बातमी मिळेल जी तुझं मन भरवून टाकेल आनंदाने. बाळा, मी तुझ्या घरी येतो आहे, पण तू दरवाजा सध्याचा उघड. म्हणजे काय? श्रद्धा ठेव, मनात विश्वास ठेव. तू ज्या पद्धतीने रोज प्रार्थना करते, जेवताना स्वामींना आठवतं, ते छोटेसे क्षण आज मोठा चमत्कार घडवणार आहे. आज तुझ्या घरात प्रकाश येईल. अंधार किती असो पण दिवा एक पुरेसा असतो ना, तसाच तो दैवी दिवा आज पेटणार आहे. स्वामींच्या कृपेचा प्रकाश तुझ्या प्रत्येक खोलीत, प्रत्येक मनात उतरेल. आई वडिलांच्या चेहऱ्यावर हसू येईल, घरात गोंधळ शांत होईल आणि तुझ्या मनात एक समाधानाचं हास्य उमटेल. स्वामी म्हणतात मी देतो तेव्हा मोजून देत नाही, ओतून देतो. तू विचार कर, आजपर्यंत जे काही गमावलं आहे ते तुला तुटलं, जे विलंब झालं त्याचं सारं फळ आता मिळणार आहे. कधी वाटलं होतं का की इतक्या शांततेही इतका मोठा आशीर्वाद मिळेल? पण स्वामींचं काम असंच असतं, अचानक, अल्पित आणि पूर्ण प्रेमानं. बघ, तुझ्या मनात अजूनही थोडं शंका आहे ना? स्वामी म्हणतात बाळ, शंकेनं माझं नाव घेऊ नको, श्रद्धेने घे. तू जर आता श्रद्धेने माझं नाव घेतलं तर मी तुझ्या नशिबात बदलून टाकेन. तुझ्या हातात आता काहीतरी मोठं येणार आहे. ते धन असो, नोकरी असो, संधी असो किंवा समाधान असो, पण ते तुला नक्की मिळणार आहे, कारण तू मनानं चांगला आहे आणि स्वामी समर्थ नेहमीच चांगल्याच बाजूला उभे असतात. थोडा वेळ डोळे मिटून घे आणि मनात म्हण, स्वामी समर्थ माझ्या घरात या, माझ्या मनात बसा. ताबडतोब तुला जाणवेल एक थंड वारा गालावरून जाईल, जणू स्वामी समर्थ स्वतः तुझ्या जवळ बसले आहे. ते म्हणतात बाळा, मी आलोय, तू घाबरू नको. ज्याची तू वाट पाहतोय हे सुख तुझ्या दारात आलंय. आजपासून सगळं बदलणार आहे. तुझं मन हलकं होईल. तुझ्या आयुष्यात जे अडथळे होते ते दूर होणार आहे. ज्या लोकांनी तुला कमी लेखलं तेच आता तुझं कौतुक करतील. ज्या गोष्टीत अपयश होतं तिथे आता यश येईल. वेळ माझी आहे बाळा. आता तू आता मग कशाच चिंता करतोय? बघ, आता किती साधं, किती गहरं वाक्य आहे. जर तू त्याच्याकडे मनापासून झुकलास तर ते तुझ्या प्रत्येक दुःखावर फुंकर मारतील, म्हणतील गेलं रे बाळा, गेलं, सगळं दुःख तुझं गेलं. आता फक्त 5 मिनिटं थांब. त्या 5 मिनिटात तू फक्त स्वामींचं नाव घ्यायचं, मन शांत करायचं आणि विश्वास ठेवायचं की चांगली बातमी तुझ्या दिशेने येते आहे. कदाचित फोन वाजेल, कदाचित कुणीतरी दार ठोठवेल किंवा एखादं पत्र, मेसेज, काहीतरी असं येईल जे तुझ्या मनात आनंदाचा धक्का देत. देव भक्ताच्या मनात राहतो, म्हणून जेव्हा तू आनंदी असतो तेव्हा देव असतो आणि जेव्हा तू रडतो तेव्हा तो तुझ्या डोळ्यातूनच आसवं गाळतो. पण आज जे रडणार नाहीत, कारण आज ते हसणार आहे तुझ्या आनंदामुळे. आता तू तयार हो, कारण तुझ्या घरात आता फक्त खुशखबरच नाही येणार आहे, तर तुझ्या आयुष्यात एक नवी दिशा येणार आहे. स्वामी म्हणतात फक्त मी बाळाच्या नशिबावर माझा हात ठेवला की त्याचं जग बदलतं. आज तो हात तुझ्या डोक्यावर आहे. बाळा, जेव्हा काळ कठीण वाटतो तेव्हा समजून घे की माझी कृपा जवळ आली. तू त्या वेदनेतून, त्या संघर्षातून गेलास ना, ती आता काही योगायोग आलेले नाहीये. प्रत्येक अश्रू, प्रत्येक प्रार्थना, प्रत्येक श्वास मी ऐकला आहे आणि आज मी त्याचं फळ देतोय, मोठ्या आनंदाच्या, मोठ्या खुशखबरीच्या रूपात. तुझं आयुष्य बदलायला फक्त एक क्षण पुरेसा असतो आणि तो क्षण आता येऊन ठेपलाय. तू आता मागे पाहिलेस तर तुला जाणवेल की इतक्या काळापासून मीच तुला आधार देत होतो.
जेव्हा सगळे दूर गेले तेव्हा मीच तुझ्या खांद्यावर हात ठेवला होता. आज मी पुन्हा सांगतोय, मी तुझ्या घरात आलोय आणि आता तुझं आयुष्य उजळणार आहे. आता तुझ्या घरात येणारी खुशखबर फक्त नशिबातच नाही, तर तुझ्या धैर्याचा, तुझ्या श्रद्धेचा आणि तुझ्या प्रेमाचं फळ आहे. तू कितीदा निशब्दपणे डोळे मिटून स्वामी समर्थ म्हटलं, कितीदा शांतपणे माझ्याकडे पाहून म्हणाला, स्वामी आता काहीतरी चांगलं घडू दे. ते केवळ मी ऐकलं आहे. आता तू फक्त एक चमत्कार अनुभवणार आहे. तो चमत्कार बाहेरून नाही येणार, तो तुझ्या मनातून उगवेल. जिथे तू निराश होता तिथे आता अचानक प्रकाश पसरलेला जाणवेल. हीच ती माझी कृपा आहे बाळा, जी तुझ्या आयुष्याचा प्रकाश कोपरा उजळवेला आहे. तू स्वतःवर, तुझ्या प्रयत्नावर आणि माझ्या नावावर विश्वास ठेव. जी कामं अडकली होती ती आता हळूहळू चालू होतील. जी माणसं दुरावली गेली होती ती आता परत येतील आणि ज्या स्वप्नांना तू दूर ठेवलं होतं ती आता तुझ्या दारात उभी असतील. स्वामी म्हणतात, मी भक्ताला जे देतो ते वेळेवर देतो आणि आता ती वेळ आली आहे. तुझ्या घरात केवळ संपत्ती नाही तर शांती, प्रेम आणि एकमेकांबद्दल समजूतदारपणा येईल. घरातील वाद शांत होतील, मनात गोंधळ निवळेल. तुझ्या घरात हसण्याचा, आनंदाचा, समाधानाचा स्वर ऐकू येईल. स्वयं म्हणते, मनाची श्रद्धा जिवंत ठेव, मी काय तुझ्या पाठीशी आहे. आता तुला कोणाची भीती नाही, कारण स्वामी समर्थ तुझ्या सोबत आहे. तुझ्या पुढच्या वाटेवर अडथळे नाहीत, फक्त संधी आहे. तुला कुठे गेलास, ते काहीच केलंस तरी स्वामी समर्थ आता तुझ्या प्रत्येक पावलावर लक्ष ठेवून आहे. ज्या लोकांनी तुला कमी लेखलं तेच आता तुझं कौतुक करतील. ज्याने तुझ्यावर शंका घेतली तेच आता तुझा म्हणतील, खरं स्वामी समर्थांनी तुझं असेच तर घडत असतंय. तू अनुभवशील, लोकांच्या नजरेत तुझं फक्त मान वाढेल. तुझं नशीब जेवढं झुकलं होतं तेवढंच आता उंच उठणार आहे. बाळा, तू फक्त एकच गोष्ट लक्षात ठेव, कधीही आशा सोडू नको. ज्या क्षणी तू मी थकलो असं म्हणतो त्या क्षणी मी तुझ्या बाजूला उभा असतो. मी तुझ्या हृदयात बोलतोय, तुझ्या आता मनातून चालतोय आणि तुझ्या कृतीतून माझं अस्तित्व दाखवतो. आज तुझ्या घरात येणारी खुशखबर एक नवं पर्व सुरू करणार आहे. आजपासून तुझ्या घरात सकारात्मकता, शांतता आणि प्रगतीचे वारे वाहतील. भक्ताचं घर माझं मंदिर असतं, म्हणून आजपासून तुझं घर हेच माझं वासस्थान होय. तू दररोज सकाळी उठून माझं नाव घेतलं तर मी दररोज तुझ्या आयुष्यात नवा प्रकाश टाकेन. तुझं नशीब आता थांबलेलं नाही, ते पुढे सरकते. तुझं भाग्य जागं झालंय. कधी कधी तुला जाणवतं की अचानक काहीतरी मन हलकं झालंय किंवा काहीतरी चांगलं घडणार आहे असं वाटतं. ते योगायोग नाही बाळा, हे माझा स्पर्श आहे, माझा आशीर्वाद आहे. आता तुझ्या घरात येणारी बातमी म्हणजे किंवा आर्थिक बदल नाही, ते तुझ्या आत्म्याचं शुद्धीकरण. जी चिंता होती ती निघून जाईल आणि जे समाधान हरवलं होतं ते परत येईल. स्वामी म्हणतात, माझ्या भक्ताला मी रिकाम्या हाताने कधी पाठवत नाही. म्हणून आता तुझं जीवन रिकामं नाही, ते प्रेमाने, आशीर्वादाने आणि यशाने भरून गेलंय. आता तू निर्धास्त हो. आता मनात स्मित ठेव आणि शांतपणे वाट बघ, कारण पुढचं काही तास तुझ्या आयुष्यात नवा अध्याय लिहिणार आहे. तुझं हृदय आनंदाने भरून जाईल आणि तू स्वतः म्हणशील, खरं स्वामी म्हणतं एक खरं असतं, माझ्या घरात मोठी खुशखबर आली आहे. आता वेळ आली आहे की तू स्वतःवर विश्वास ठेवतं. ज्या गोष्टीपासून तू इतका काळ प्रयत्न करत होता ती आता तुला सहज मिळणार, कारण आता तुझं नशीब झोपलेलं नाही, ते जागं झालंय. माझ्या कृपेने आजपासून तुझ्या आयुष्यात जे काही होईल ते तुझ्या चांगल्यासाठीच होईल. तू विचार कर, इतक्या दिवसांपासून तू ज्या गोष्टीसाठी धडपडतोय त्याच गोष्टी आता सहज पूर्ण होत आहे. हे काही योगायोग नाही आहे बाळा, हा संकेत आहे की माझ्या आता सोबत आहेस तू. आता तू फक्त तुझं डोकं वर करून चाल, कारण तुझं काळ उजळलेलं आहे. भक्ताचं आयुष्य मी स्वतः चालवतो, मग तू का घाबरतो. तुझ्या समोर जे अडथळे आहेत ते आज तुटणार आहे. तुझ्या घरात जी शांतता हरवली होती ती आता परत येणार आहे. तुझ्या मनात ज्या गोष्टींनी आता ताण आणला होता ते आता दूर होणार आहे. आजचा दिवस तुझ्यासाठी एक नवीन अध्याय आहे. आज तू स्वतःच्या नशिबावर विश्वास ठेवू लागशील. ज्या गोष्टी अशक्य वाटत होत्या त्या आता सहज शक्य होतील, कारण स्वामी म्हणतात, जिथे भक्त थांबतो तिथे तर मी सुरुवात करतो. बाळा, तुला काहीतरी असं कळेल जे तुझं मन आनंदाने भरून टाकेल. कदाचित ती एखादी संधी असेल, कदाचित एखादं उत्तर किंवा कदाचित एखादी व्यक्ती जी तुला मदत करायला तयार आहे. ही सगळी चिन्ह माझ्या कृपेची आहे. तू फक्त ओळखून घे आणि त्या दिशेने चालायला सुरुवात कर. तुझं हसू आता फक्त चेहऱ्यावरच नाही, मनातही दिसेल. ज्या लोकांनी तुला गमावलं असं वाटत असेल तेच लोक आता तुझ्या आयुष्यात परत येतील. तुझ्या शब्दात प्रेम असेल, तुझ्या नजरेत आत्मविश्वास असेल आणि तुझ्या वातावरणात चालण्यात देवी तेज असेल. स्वामी म्हणतात, बाळा, जेव्हा तू मला पूर्ण मनाने मानतो तेव्हा मी तुला जगात कुणीही थांबवू शकत नाही. म्हणून आजपासून तुझ्या पावलांना कोणी अडवू शकत नाही. तुझे काम हाती घेतलंय ते पूर्ण होईल, तुझे ठरवले ते साध्य होईल, कारण माझं नाव तुझ्या श्वासात आहे आणि माझा आशीर्वाद तुझ्या प्रत्येक निर्णयात आहे. आता तुझ्या आयुष्यात प्रकाशाचा प्रवास सुरू झालाय. तू कुठेही गेला, कुणालाही भेट दिली आणि तरी सकारात्मक तुझ्या भोवती फिरत राहील. लोक तुझ्या चेहऱ्याकडे पाहून म्हणतील,
हा काही साधा माणूस नाही, त्याच्यावर काहीतरी दैवी कृपा आहे. हो बाळा, ती माझीच कृपा आहे. तुझं नाव आता चांगल्या गोष्टीसाठी घेतलं जाईल. तुझ्या प्रयत्नांना योग्य ओळख मिळेल, तुझ्या मेहनतीचा सन्मान होईल. तू जिथे नोकरी, व्यवसाय, अभ्यासात किंवा काम करते तिथे तुझं स्थान आता एका मजबूत होणार आहे. भक्ताला जेव्हा मी आशीर्वाद देतो तेव्हा त्यांच्या घरात दारिद्र्य टिकत नाही, आणि म्हणून आता तुझ्या घरात आनंद, शांती आणि समृद्ध प्रवास सुरू होईल. तुझ्या हृदयात जी रिकामी जागा होती ती आता माझ्या प्रेमाने भरली जाणार आहे. तू फक्त लक्षात ठेव, कोणत्याही परिस्थितीत माझं नाव घेताना आता थांबू नकोस, कारण माझं नाव म्हणजे शक्ती, आणि ती शक्ती तुझ्या रक्तात मिसळलेली आहे. आजपासून तुला दिसेल, तुझं मन आता शांत होईल, तुझ्या घरात हसणं परत येईल, आणि तुझं आयुष्य एक नवा रंग घेईल. स्वयं म्हणते, अश्रूंचं रूपांतर मी आनंदात करतोय, म्हणून ज्या गोष्टीने तुला रडवलं त्याच गोष्टी आता तुला हसवतील. तू मागे वळून पाहशील आणि म्हणशील, त्या वेदनांशिवाय मला आता हा आनंद कधीच मिळाला नसता. बाळ, आता तुझं नशीब आता वेगाने पुढे सरकते. स्वामी समर्थांनी तुझ्या हातावर नवा शुभयोग लिहिला आहे. तो योगी तुला आता फक्त यश देणार नाही, तर तुझ्या आत्म्याला शांतही देणार आहे. आजचा दिवस लक्षात ठेव, ही ती वेळ आहे जिथं तुझं जीवन नव्या मार्गावर वळते. तू आता फक्त स्वप्न पाहणार नाही, तर ते स्वप्न पूर्ण करशील. स्वामी म्हणतात, मी भक्ताला जे देतो ते कायम टिकणारं असतं, आणि म्हणून आज जे तुला मिळणार आहे ते आयुष्यभर तुला साथ देईल. बाळा, तुझ्या आयुष्यातला प्रत्येक दिवस आता नवा आशीर्वाद घेऊन उगवणार आहे. या गोष्टी आजपर्यंत तुला आवडत होत्या, अडवत होत्या, त्या आता स्वतःहून बाजूला होत होत्या. आता तुझं नशीब जणू एका नव्या प्रकाशात न्हावून निघणं. आता आजपासून तुला प्रत्येक दिशेने चांगली ऊर्जा जाणवेल. कधी तुला वाटतंय की आता सगळं संपलंय, पण बघ, आज नव्या सगळं सुरू होत आहे. ही सुरुवात स्वामी समर्थांनी स्वतः केली आहे, कारण ते म्हणतात, ज्याचं मन थकलेलं असतं त्याचं भाग्य मी जागे करतो. आणि म्हणून आज तू पुन्हा जिवंत झाल्यासारखं वाटतोय. तुझं मन पुन्हा आशेने भरते, आणि तुझं धैर्य पुन्हा जागं झालं. बाळ, ही खुश खबर फक्त तुला नाही, तर तुझ्या संपूर्ण कुटुंबाला आनंद देईल. ज्या नात्यात गैरसमज होते ते आता मिटतील. जिथे राग होता तिथे आता प्रेम येईल. जिथे अंधार होता तिथे आता स्वामींचं तेज फुलणार आहे. स्वामी म्हणतात, मी भक्ताच्या घरात प्रकाश घेऊन जातोय, आणि त्याचं भविष्य उजळून टाकतोय. तू आता जे प्रकाश अनुभवतो आहे त्याच्या घरातील आता हवा सुद्धा वेगळी वाटते. तुझ्या मनातला ताण नाहीसा होतोय, आणि हृदयात एक शांती पसरते. ही ती स्वामींची कृपा आहे, जी शब्दाचं सांगता येत नाही, फक्त अनुभवता येते. आता तू ज्या गोष्टी हाती घेणार आहे त्या इतक्या सहज घडतील की तुला स्वतःलाच आश्चर्य वाटेल. जिथे तू आधी प्रयत्न करून थकला होता तिथे आता स्वामी समर्थ तुझे काम स्वतः पुढे नेतील. कधी तुला वाटेल की सर्व काही आपोआप जुळते, तो माझा आशीर्वाद आहे बाळा. जे मन साफ असतं तिथे फक्त माझी शक्ती वाहते. तू मनापासून प्रामाणिक राहा, कुणाचं वाईट करू नकोस, आणि श्रद्धा कायम ठेव. मी तुझ्या प्रत्येक प्रार्थनेला उत्तर देणार आहे. कधी फोनवर, कधी नात्यातून, कधी एखाद्या अनोळखी व्यक्तीतून, पण ती ओळखशील, हा स्वामी समर्थांना चमत्कार आहे. आजचा दिवस तुझ्या घरात लक्ष्मीचं आगमन होणार आहे. पैसा, संधी, आदर आणि ओळख हे सगळं तुझ्या दिशेने येते. ज्याला तू अशक्य म्हणाला तेच आता होणार आहे असं वाटू लागेल, कारण स्वामी म्हणतात, मी जे ठरवतो ते जग बदलून टाकतं. बाळा, तू आता भीतीत नाही, तू कृपेच्या छायेत आहे. तुझं मन शांत आहे, कारण तुला माहीत आहे तुझ्या प्रत्येक पावलावर स्वामी समर्थ तुझ्या सोबत चालतात. तू जेव्हा सकाळी उठतो तेव्हा तेच तुला ऊर्जा देतात. तू जेव्हा रात्री झोपतो तेव्हा तेच तुझं रक्षण करतात. तुझ्या हृदयात आता सगळं सुरळीत होणार आहे. जी कामं अडकली होती ती पुन्हा सुरू होतील. ज्या लोकांनी तुला विश्वास ठेवू शकला नाही तेच लोक आता तुझे मदत करतील. तुझ्या मदतामध्ये आता दैवी निवंजन असेल, जे तुला लोक ऐकतील, तुला मान देतील, तुझ्याकडून प्रेरणा घेतील. बाळा, मी तुझं आता नशीब लिहिलं आहे. तू फक्त चालत राहा, म्हणून आता थांबू नकोस. तुझा प्रवास सुरू ठेव, कारण हा प्रवास तुला तुझ्या स्वप्नांच्या शिखरापर्यंत नेईल, आणि तिथे पोहोचल्यावर तुला जाणवेल की हे सगळं माझ्या कृपेनेच घडलंय. आता पुढचे काही दिवस चमत्कारांनी भरले असतील. तू जेवढे शांत राहशील तेवढ्या वेगाने विश्व तुझ्यासाठी काम करेल. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक वेळ तुझ्या चांगल्या दिशेने नेईल. स्वामी म्हणतात, काळ बदलतो जेव्हा भक्त श्रद्धेने पुढे चालतो. म्हणून श्रद्धा ठेव, विश्वास ठेव, आणि पुढे चालत राहा. आजपासून तुझ्या घरात, तुझ्या आयुष्यात आणि तुझ्या मनात केवळ आनंद, आशीर्वाद आणि दैवी प्रकाश राहील. तू जिथे हात लावशील तिथे यश मिळेल. तू जिथे पाऊल ठेवशील तिथे समाधान मिळेल, आणि तू जिथे नाव घेशील तिथे आता सर्व स्वामी समर्थ प्रकट होतील. बाळा, आता तुझ्या आयुष्याला काळ बदललाय. जी वाट अंधारला हरवली होती ती त्या प्रकाशाने भरली जाईल. ज्या ठिकाणी तू रडला होता तिथे आता हसू उमलणार आहे. ही वेळ आहे आनंदाची, ही वेळ आहे कृपेची, आणि ही वेळ आहे तुझ्या नव्या सुरुवातीची. ज्या घरात आता येणारी खुश खबर ही केवळ बातमी नाही, एक दैवी संकेत आहे की मी तुझ्या सोबत आहे. तू ज्या क्षणी माझं नाव घेतो त्या क्षणी माझा आशीर्वाद तुझ्या भोवती फिरू लागतो, आणि मग जगातील कोणतीही अडचण तुझ्या पुढे टिकत नाही.
बाळा, आजपासून तुझं मन तुला शांत वाटेल. ज्या गोष्टीने तुला रात्री झोपू दिलं नाही त्या सगळ्या गोष्टी आता शांतपणे निवळतील. तुझ्या हृदयातला भार हलका होईल आणि आत्म्याला नवा प्रकाश येईल. मी भक्ताचं मन हलकं करून देतो, मग त्याची जागा आनंदीत भरतो. आज तू तो आनंद अनुभवणार आहेस. तुझ्या जीवनात आता स्थिर येते, मनात उमेद येते आणि प्रत्येक श्वासात माझं नाव गुंजतंय. तू स्वतःकडे बघ आणि तू तो जुना व्यक्ती नाही राहिलाय. तुझ्या डोळ्यात नवा तेज देतंय, तुझ्या बोलण्यात आत्मविश्वास झळकतोय. हे सगळं मी केलंय कारण तू श्रद्धेने माझं नाव घेतलं. आजपासून ते दरवाजे बंद झाले होते ते एक एक करून उघडत जातील. किंवा कामांमध्ये गती येईल. ज्या ठिकाणी नाही म्हटलं गेलं होतं तिथून आता हो असा आवाज येईल. ही माझी कृपा आहे बाळा. ही जे शब्दांशिवाय चमत्कार घडवते. तुझ्या जीवनात काही नवं घडायला सज्ज आहे. कदाचित एखादी नवी जबाबदारी, नवी नोकरी किंवा एखादे स्वप्न जे तू विसरलं ते आता पुन्हा तुझ्या हातात येणार आहे. कारण स्वामी म्हणतात, मी भक्ताला विसरू देत नाही, मी त्याचं नशीब पुन्हा जाग करतो. बाळा, तू आता एका नव्या ऊर्जेची लहरी आहेस. ही ऊर्जा तुला पुढे नेईल, तुझं मन सकारात्मक ठेवेल आणि तुला प्रत्येक गोष्टीत योग्य मार्ग दाखवेल. जिथे कधी अडचणी होत्या तिथे आता उपाय मिळतील. जिथे आधी अपमान झाला होता तिथे आता सन्मान येईल. भक्ताचं बोलणं म्हणजे माझा आदेश असतं. म्हणून आज तू जे बोलशील ते सत्य होईल. तू जी इच्छा व्यक्त करशील ती पूर्ण होईल. मनात एक नेहमी चांगुलपणा ठेव, कारण ज्या हृदयात करुणा आहे तिथे मी वास करतो. तू बघशील हळूहळू तुझं जीवन एखाद्या नदीसारखं प्रवाहित होत आहे. जिथे आधी अडथे होते तिथे आता वाहत्या वाटा तयार होत आहे. लोक स्वतःहून तुझ्याकडे येतील, तुझं म्हणणं ऐकतील, कारण तुझ्या बोलण्यात आता माझं सामर्थ्य आहे. तुझे नशीब ज्यावेळी शांत बसलेलं वाढ होतं ते आता पुन्हा उठून कामाला लागलंय. जिथे पाय ठेवशील तिथे प्रगती होईल आणि तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला यश लाभेल. स्वामी म्हणतात, ज्या घरात भक्त माझं नाव घेतात तिथे आता लक्ष्मी स्वतःच राहायला येते. म्हणून बाळा, आता तुझ्या घरात पैशाची, प्रेमाची आणि सुखाची भरभराट होईल आणि तुझ्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर हसू परत येईल आणि तुझं मन आनंदाने नाचेल. आता वेळ आहे पुढे जाण्याची. तुझा भूतकाळ मागे सोड, कारण तू आता संपलाय. स्वामी म्हणतात, ज्याने तुझा जुना दुःखाचा दरवाजा बंद केला त्यासाठी मी नवा दरवाजा आनंदाचा उघडतोय. तो दरवाजा आज उघडला आहे आणि तू त्या वाटेवर चालतोय, सुरुवात केली आहे. बाळा, तुझ्या नशिबात बदल होतोय. ज्या गोष्टी पूर्वी कठीण वाटत होत्या त्या आता सहज होती. तुझं नशीब आता नव्या कृपेच्या स्पर्शाने झळकणार आहे. जी कामं तुला मागे सोडली होती तीच आता यशाच्या रूपाने परत येतील. हा काळ आहे पुनर्जन्माचा, आत्मविश्वास, श्रद्धा आणि यशाचा. तू अनुभवलंस का ते? आज तुझ्या घरात एक वेगळं शांत वातावरण आहे. जणू एखाद्या प्रकाशाचं वलय प्रत्येक कोपऱ्यात पसरलंय. हा आता माझा उपस्थित संकेत आहे. जेव्हा मी भक्ताच्या घरात येतो तेव्हा वारा पण सुखद होतो आणि प्रत्येक आवाजात दैवी संगीत घुमू लागतं. तुझ्या हृदयातील जी इच्छा होती ती आता साकार व्हायच्या मार्गावर आहे. कदाचित तुला अजून तिचं रूप दिसत नाही, पण ती हळूहळू तुझ्या जवळ येते. स्वामी म्हणतात, इच्छा योग्य वेळीच पूर्ण होते, कारण ती वेळ मी ठरवते आणि आता ती वेळ आली आहे. तुझ्या आयुष्यातले लोक सुद्धा बदलतील. जे तुला थांबवायचा प्रयत्न करत होते ते स्वतःच मागे हटतील. जे खरे आहे ते तुझ्या जवळ येतील आणि ज्याने तुला कमी लेखलं ते तुझं यश पाहून थक्क होते. हीच माझी लीला आहे. मी भक्ताचा सन्मान वाढवतो पण त्यात अहंकार दूर ठेवतो. आज तू हसवतोय वाटतंय, कारण तुझ्या आयुष्यात आता आनंदाचा पाऊस पडणार आहे. हा पाऊस फक्त या पैशाचा नाही, तो प्रेमाचा, समाधानाचा आणि शांततेचा आहे. या मनात आता जे काही ओझं आहे ते मी आता स्वतः उचलून घेतलं आहे. आता तुझ्या हृदयात फक्त कृतज्ञता राहू दे. तू रोज सकाळी माझं नाव घ्यावं असं वाटेल, कारण त्या नावातच दिवसभराचं यश दडलेलं आहे. मी तुला इतकं बळ दिलं आहे की तू कोणत्याही परिस्थितीत उभा राहू शकशील. तुझ्या शब्दात आता परिणाम आहे, जे प्रार्थनेत शक्ती आहे. स्वामी म्हणतात, भक्तांनी घेतलेला प्रत्येक श्वास माझं स्मरण असावं, मग त्याचं जीवन कधी अंधारात राहणार नाही. म्हणून बाळा, आजपासून प्रत्येक क्षण माझ्या आठवणीत जग. तुझ्या कामात, तुझ्या नात्यात आणि तुझ्या विचारात मीच आहे. आणि जेव्हा तू मला हाक मारशील तेव्हा जगात काही अशक्य राहणार नाही. तुझ्या घरातील ऊर्जा बदलली आहे. आई वडिलांच्या चेहऱ्यावर आता शांती येईल, वडिलांच्या हातात अभिमान येईल मनात आणि तुझ्या हातात यशाचं फळ येईल. हा माझा आशीर्वाद आहे, जो नजरेने दिसत नाही पण प्रत्येक स्पर्शात जाणवतो. हे लक्षात ठेव, जीवनात चमत्कार तेव्हाच घडतात जेव्हा तू त्यावर पूर्ण विश्वास ठेवतो. तू आता त्या टप्प्यावर आहे जिथे श्रद्धा म्हणजे तुझं शस्त्र आहे आणि माझं नाव म्हणजे तुझं कवच. आजची खुशखबर फक्त सुरुवात आहे. यापुढे प्रत्येक आठवडा, प्रत्येक दिवस तुला नवा आनंद देईल. जिथे हात लावशील तिथे शुभफळ मिळेल, कारण मी तिला आता तुझ्या हातावर माझी शक्ती ठेवली आहे. आता ती वापर प्रेमाने, नम्रतेने आणि आत्मविश्वासाने. तू विचार करतोय, मी इतका थकलो होतो, आता हे कसं शक्य आहे? पण बाळा, लक्षात ठेव, जेव्हा भक्त थकतो तेव्हा मी त्याचा हात धरतो. मी तुला त्या अंधारातून बाहेर आणणार आहे जिथे तू स्वतःला हरवून बसला होता. आता त्या प्रकाशाच्या मार्गावर आहेस जिथे फक्त आनंद, समाधान आणि यश आहे. आज तू जो विश्वास घेतोय
तो माझ्या आशीर्वादाचा पवित्र झालाय. तुझ्या शब्दात आता जादू आहे, तुझ्या नजरेत आता आत्मविश्वास आहे आणि तुझ्या मनात शांतता ही आता माझ्या उपस्थितीत खूण आहे. स्वामी म्हणतात, भक्ताचं मन जर निर्मळ असेल तर मी त्याच्या प्रत्येक इच्छेचं बीज फळवतो. तू आता मनापासून प्रार्थना केली म्हणून आता फळ तुला मिळणार आहे. कदाचित ती खुशखबर पैशात असेल किंवा एखाद्या नात्यातील समटेत किंवा एखाद्या स्वप्नाच्या पूर्तीत, पण ती नक्कीच तुझ्या दारात येईल. बाळा, आता मागे वळून पाहू नको. ज्याने तुला दुखावलं त्याचा क्षमा कर, ज्याने तुला थांबवलं त्यांचे आभार मान, कारण त्यांनी तुला माझ्यापर्यंत आणलंय. तू ज्यावेळी माझं नाम घेतलं त्याने त्यावेळी तुझ्या मागे आता उभा राहिलं होतं, त्याचं सगळं बदललंय. आता तुझ्या घरात फक्त चांगुलपणाचं वातावरण राहिले. लहान मोठ्या गोष्टीचं प्रेम वाढेल, मतभेद नाहीसे होतील आणि घरात दररोज आनंदाची झुळूक वाढेल. तुझ्या घराच्या प्रत्येक भिंतीवर माझा आशीर्वाद कोरलेला असेल. स्वामी म्हणतात, जेव्हा भक्त असतो तेव्हा मी आनंदी असतो, जेव्हा भक्त रडतो तेव्हा मी त्याच्या अश्रूंना मोती बनतो. म्हणून बाळा, आता तुझे डोळे फक्त आनंदाने ओले होऊ दे. तू जिथे रडल्या तिथे आता हास्य फुलणार आहे. ज्या क्षणी तू माझं नाम घेतलं होतं, पुढे पाऊल टाकशील त्या क्षणी प्रत्येक दार आपोआप उघडेल. तू आता विचार पडला असेल, इतक्या सगळं कसं बदललं? कारण आज तुझं कर्म आणि माझी कृपा एकत्र आली आहे. हा तो क्षण आहे जे दैवी शक्ती स्वतः तुझ्या मागे उभी आहे. तू जे बोलतो ते सत्यात उतरेल आणि तू जे स्वप्न पाहशील ते पूर्ण होईल. तू आता ज्या दिशेने चालतोय तिथे फक्त उजळ भविष्य. तुझ्या प्रयत्नांना आता फळ मिळणारच नाही, ते इतरांसाठी प्रेरणा ठरणार आहे. लोक म्हणतील याच्या आयुष्यात काहीतरी दैवी घडते. हो बाळा, ते दैवी म्हणजेच मी, स्वामी समर्थ. तू आता स्वतःवर प्रेम कर, कारण मी तुझ्यात आहे. जेव्हा तू स्वतःला सन्मान देशील तेव्हा मी तुझ्या आत्म्यात अधिक खोल रुजेन आणि जेव्हा तू दुसऱ्यांवर प्रेम करशील तेव्हा मी त्या प्रेमातून तुला दुप्पट परत देईन. बाळा, लक्षात ठेव, प्रत्येक संकटानंतर सुटकेचा काळ येतो आणि प्रत्येक अश्रूनंतर हसू उमलतं. तू त्या हसण्याच्या टप्प्यावर आहे. आता तुझं आयुष्य सुगंधानं, शांततेनं आणि संपत्तीनं भरून जाईल. स्वामी म्हणतात, मी भक्ताला केवळ सुख देत नाही तर त्या आत्म्यात शांती रुजवतो. म्हणून आता तुला जे काही घडेल ते तुझ्या भल्यासाठी असेल. तुझं आता मन शांत होईल, तुझं कुटुंब मजबूत होईल आणि तुझ्या मार्गावर आता यशाचे फूल उमलतील. आजपासून प्रत्येक सकाळ तुला नवा संदेश देईल. प्रत्येक रात्र तुझ्या आता माझ्या कृपेची जाणीव करून देईल. मी तुझ्या प्रत्येक श्वासात आहे, म्हणून चिंता सोड आणि फक्त श्रद्धेने जग. आणि पुढचा काळ माझ्या कृपेचा आणि त्यास फक्त आनंद, भरभराट आणि प्रेम आहे. तू आयुष्यात जे काही अनुभवत घेतलंय ते सर्व व्यर्थ गेलं नाही बाळा. प्रत्येक वेदनेत एक शिकवण होती, प्रत्येक थांबण्यात एक दैवी वेळ होती. मी तुला प्रत्येक वेळी पडताना पाहिले, पण मी तुला सोडून तुला पडू दिलं नाही, फक्त थांबवलं, जेणेकरून योग्य क्षणी तुला उंच उडता येईल. आज तीच योग्य वेळ आहे. तुझं मन शांत झालंय, तुझा आत्मविश्वास दृढ झालाय आणि तुझ्या आत्म्यात नवं सामर्थ्य जागं झालंय. हे सामर्थ्य म्हणजेच माझं आशीर्वाद रूप आहे, जे तुला कधीच खचू देणार नाही. बाळा, तुझं हृदय आता आनंदाने भरून जाईल. जिथं जाशील तिथे चमत्कार सकारात्मक पसरवशील. तुझ्या उपस्थितींना लोकांचं मन हलकं होईल. तुझ्या शब्दात आता उपचार आहे, कारण तुझ्या आवाजात माझं नाव मिसळलेलं आहे. स्वामी म्हणतात, भक्ताने जेव्हा इतरांसाठी प्रार्थना केली तेव्हा मी त्याच्या घरात दुप्पट कृपा पाठवतो. म्हणून बाळा, आता फक्त स्वतःसाठी नाही, ते जगासाठी चांगला विचार. तुझ्या हृदयातून निघालेला चांगला विचार तुझ्या आयुष्यात आनंदाचा वर्षाव करून जाईल. तू आता पाशील अचानक संधी येतील, ज्याचं अस्तित्व नव्हतं असं वाटत होतं. तिथे आता दरवाजे बंद झाले होते, तिथून आता नवीन वाटा तयार होती. तुझ्या जीवनात योग्य लोक येतील, जे तुला पुढे नेतील आणि तुझ्या आत्म्यातील चांगलपणा ओळखतील. बाळा, तू आता एका प्रकाशाचा ज्योत झालाय. तुझ्या विचारांनी, तुझ्या कृतींनी, आता तुझ्या बोलण्यातून इतरांनाही आशेचा संदेश मिळेल. तू आता तुझा खरा परिवर्तनाचा क्षण आहे. तू जिथे भक्त नव्हे तर तू आता माझं माध्यम बनतोय. तू लक्षात ठेव, मी तुला केवळ यशासाठी नाही पाठवलं, तर तू इतरांसाठी मार्ग दाखवतोयस म्हणून तुला निवडलंय. तुझं यश फक्त तुझं नाही, ते अनेकांच्या जीवनात प्रकाश घालवणारा बीज ठरणार आहे. स्वामी म्हणतात, ज्याने इतरांचं आयुष्य उजळवलंय तो माझ्या दृष्टीने सर्वात मोठा भक्त आहे. म्हणून आता तुझं जीवन सेवा, प्रेम आणि आनंदाने भरून टाक. तू जे करशील ते श्रद्धेने कर. तुझ्या वाटेवर चालशील तिथे मी तुझ्या सोबत राहीन. बाळा, पुढे जाऊन तुला काही अशा गोष्टी दिसतील ज्या तुला आश्चर्यचकित करतील. अचानक मिळालेलं यश, अनपेक्षित मिळालेली भेटी ही किंवा माझ्या प्रयत्नाने दैवी फळ, हे सगळं माझ्या कृपेचं चिन्ह आहे. कारण मी तुला आता रोखणार नाही, मी तुला पुढे नेणार आहे, खूप उंच पुढे जाऊन. आता तुझ्या मनात भीती नको, कारण जिथे माझं आहे नाव तिथे अपयशाचं अस्तित्व नाही. तू फक्त विश्वास ठेव आणि पुढे चालत राहा. तुझ्या मागे माझा हात आहे, तुझ्या डोक्यावर माझं आशीर्वादाचं छत्र आहे. तर अशा प्रकारे आजचा हा स्वामींचा संदेश आपण इथे समाप्त करत आहोत.
असे स्वामींचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. आणि जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग उद्याच्या नव्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. जय जय रघुवीर समर्थ.